धन्यवाद सुरेंद्र मिस्त्री सर. या सामन्यामध्ये या आजच्या दिवसातील शेवटचा सामना एकीकडे हे महामाया घोडेमुख तर दुसरीकडे आहे फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. महामाया घोडेमुख संघ या स्पर्धेमध्ये 2 सामन्यामध्ये एक विजय मिळवलाय, तर फ्रेंड सर्कल संघ या सामन्यामध्ये पहिल्या विजयाची नोंद करतोय का हे यावं लागेल. टेनिस क्रिकेट .de च्या माध्यमातून ही चाललेली क्रिकेटची लाईव्ह प्रेक्षेपण आज तुम्ही अनुभवताय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 11व्या पर्वातील स्वीपर कव्हरचा हा फटका दाजी वैद्यचा एक देखणा फटका बघायला मिळतोय आणि या चेंडूवर चौकार याने सांघिक धावसंख्येचं खातं खोललं ते सांघिक धावसंख्या बिनबाद 14 धावा 4 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर पहिले षटक पॉवर प्लेचे हे षटक फ्रेंड सर्कल पेंडूर संघ पहिल्या विजयाच्या शोधात. यावेळी मात्र मोठा फटका, यावेळी मात्र फटका हवेमध्ये आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्यापूर्वी चेंडू मात्र सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 1 बाउन्स चौकारानं बॅक टू बॅक दुसरा चौका दाजी वैद्यच्या बॅटमधनं आपल्याला बघायला मिळतोय. दाजी वैद्य एक मोठं नाव आहे, परंतु या स्पर्धेमध्ये त्याची बॅट अजूनपर्यंत बोलली नव्हती. 2 सामन्यामध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये दाजी वैद्य लवकर बाद झाला होता, परंतु या सामन्यामध्ये चांगल्या लयमध्ये दिसतोय. आता मारलेले 2 चौकार ही खेळी मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. चांगला फटका, सरळ बॅटने खेळला फटका, डीप लॉंग ऑन चित्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावांनी सांघिक धावसंख्या या 10 अशी धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित होते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूला सन्मान दिल्यानंतर मात्र त्यानंतर 2 आक्रमक फटके, त्यानंतर एकेरी दुहेरी धावेची सांगड आणि अशा प्रकारची फलंदाजी दाजी वैद्यच्या बॅटमधनं. अख्खो टप्प्याचा चेंडू पुलचा फटका, ज्यावेळी मात्र सीमारेषेच्या लगत 1 बाउन्सचा चौकार येतोय. दाजी वैद्य ऑन फायर. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले. दाजी वैद्यच्या त्याची बॅट आज या सामन्यामध्ये बोलताना दिसते, परंतु दाजीला सुद्धा डोकं शांत ठेवून ही जी खेळी चालली आहे, बॅटच्या रडारमध्ये जी नशिबाची साथ मिळते, त्या नशिबाच्या साथीला निश्चितपणे आपल्या बॅटच्या सहाय्यानं धावा बनवणे आवश्यक आहे, तो महामाया घोडेमुख संघासाठी. अख्खो टप्प्याचा चेंडू मोठा फटका, यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू टप्प्यामध्ये आला आणि त्याचा मात्र दाजी वैद्यने कार्यक्रम केला चौकारानं. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाची होते सांगता. तब्बल 4 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. 18 धावा या धावफलकावर लागल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. दोन्ही संघ यावेळी मात्र मैदानामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एक स्वप्न बघितलंय. पेंडूर प्रीमियर लीग 2025 महाविजेता होण्याचं एक स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आज मैदानामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. नशिबाची साथ फ्रेंड सर्कल पेंडूर संघाला मागच्या 3 सामन्यामध्ये लागली नाहीये, परंतु या सामन्यामध्ये ती नशिबाची साथ लाभेल की नाही लाभेल माहिती नाही, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल. 99.99% प्रयत्नांची पराकाष्ठा आणि 0.01% प्रकारची नशिबाची साथ, अशा प्रकारचे समीकरण साधावं लागेल. रणनीती आखावी लागतील. रणनीती आखत असताना ती मैदानामध्ये त्या प्रकारचा अवलंब होतो का नाही याचा निश्चितपणेच जे सिनियर खेळाडू आहेत, युवा खेळाडू आहेत, एकत्र बांधत त्यांना मात्र संघाच्या हिताचा खेळ हा मैदानामध्ये करणं आवश्यक आहे. चालू असलेला सामना महामाया घोडेमुख विपक्ष फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ क्षेत्ररक्षण करतोय तर फलंदाजी करतोय महामाया घोडेमुख संघ. दुसऱ्या षटकाची वर्णी लागते शांतराम गावडे याची. यावेळी मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय, कोणतीही चूक न करता यावेळी मात्र शुभम सावंत बॅक टू द पॅव्हेलियन. 0 या धावसंख्येची बॅक डोक्यावर घेऊन माघारी परततोय. जाऊया शुभम नाईकच्या डीजे कडे.
नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय महामाया घोडेमुख संघाकडनं नीरज गावडे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, स्वीपर कव्हरवर षटफटका मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसला जातोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी यावेळी बघायला मिळते ती शांताराम गावडे याची. 2 चेंडू हाताळते, एका गडी मात्र मिळवतोय. या सामन्यामध्ये विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्न केला जातोय. दोन्ही चांगला चेंडू. यावेळी मात्र शांताराम गावडे अकोट टप्प्याचा हा चेंडू. नवीन फलंदाज नीरज गावडे मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. क्रिकेटमध्ये 3रा क्रमांक फार महत्त्वाचा असतो आणि त्या क्रमांकावर आज संधी मिळाली नीरज गावडे सारख्या एक युवा फलंदाजाला. चांगला फटका, मिनी हेलिकॉप्टर फटका, डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मार्ग साधतोय. 1 बाउन्स चौकार. फलंदाज यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाला चकवत सीमारेषेचं सीमारेषेचं करतोय उल्लंघन आणि या उल्लंघनाला सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22वा धावफलकावर. 22वा धावफलकावर लागल्या शांताराम गावडेवर. यावेळी मात्र आक्रमण केलं गेलंय ते युवा फलंदाज नीरज गावडेच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका. ओव्हरपी प्रकारचा हा चेंडू. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं येतोय मोठा फटका. नीरज गावडे ऑन फायर. डीजे फलंदाज जवान आहे, परंतु त्याला फटकेबाजी करणं आवश्यक आहे. चांगली फटकेबाजी. यावेळी बॅटची लिडिंग एज घेतले ते गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकेरी धावेसाठी षटकाची होते सांघिक धावसंख्या 29 धावा धावफलकावर. फ्रेंड सर्कल पेंडूर संघासाठी 2 शब्द. विजयाचा शोध घेऊन मन झाले हैराण, तरी उमगेना अपयशाचं कारण. विजयाच्या उंबरठावर असता अचानक पराभव झाला कसा. विजयाचा गुलाल हाती ठेवून अपेक्षाभंग झालाच कसा. नाही थांबवणार आम्ही विजयाची वणवण, जिद्द चिकाटी आणि मेहनत करून मिळवणार आम्ही या सामन्या विजयाचे सुखक्षण. आणि या मैदानामध्ये पहिल्या विजयाच्या शोधात जरूर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये विचार करायला लागला 29 धावा बहाल केल्या, परंतु कमबॅक हा एकमेव पर्याय हा फ्रेंड सर्कल पेंडूर संघासमोर असेल तर दाजी वैद्य आतापर्यंत 4 चौकार त्यांच्या बॅटमधनं आलेत. या मात्र दर्शन सावंतची गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू गोशांच्या क्षेत्रामध्ये गेला. एकेरी धावेसाठी 30 धावा धावफलकावर लागल्यात. चांगल्या फॉर्ममध्ये दोन्ही फलंदाज नीरज गावडे आतापर्यंत 1 षटकार 1 चौकार 1 एकेरी धाव अशा प्रकारची 11 धावा बनवतोय. तर दाजी वैद्य आतापर्यंत 4 चौकार 1 दुहेरी धाव 1 एकेरी धाव अशा प्रकारची लेखाजोखा आपल्याला बघायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. पंचांची वाईटची खूण येते. पंचांची वाईटची खूण असताना अतिरिक्त धाव घेऊन येते. सांघिक धावसंख्या ही 31 धावा धावफलकावर लागल्यात. एक युवा गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका. आडव्या बॅटने खेळला फटका बघायला मिळतोय. एका धावाने सांघिक धावसंख्या ही जाऊन पोहोचेल 32 धावा धावफलकावर. 3रं षटक प्रगतीपथावर. 3ऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 32 धावा धावफलकावर. नीरज गावडे फलंदाजी स्ट्राईकवर. यावेळी मात्र पंचांचं बोट झालंय आकाशाकडे. नीरज गावडे फलंदाज बॅक टू द पेवेलियन. एक समोर गोलंदाज होता दर्शन परब आणि त्या दर्शन परबने यावेळी मात्र महागडा ठरू शकणारा फलंदाज त्याला मात्र बाद केलंय. सामन्यामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी करावी लागेल ती फ्रेंड सर्कल पेंडूर संघाला. कारण या जी स्पर्धा खेळत असताना आतापर्यंत 10 पर्व झाली आणि या 10 पर्वामध्ये तब्बल 3 वेळा महाविजेता होण्याचा मान या संघानं मिळवलाय. आणि तो मान मात्र यावेळी या स्पर्धेत सुद्धा मिळवण्यासाठी त्यांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न कुठेतरी अडखळताना दिसतंय. अडथळे येत आहेत, परंतु ते अडथळे बाजूला सारत मात्र सुरेख खेळ करत
मात्र मैदानामध्ये कमबॅक करावा लागेल तो फ्रेंड सर्कल पेंडूर संघाला. परंतु महामाया घोडेमुख संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. 32 धावा बनवल्या, 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज विनोद वैद्य आणि दाजी वैद्य ही बंधुराजांची मात्र जोडी मैदानामध्ये महामाया घोडेमुख संघाकडनं. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवर कशा प्रकारचा फटका सजवावा हे त्यांना माहिती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं. या युवा गोलंदाजानं निर्धाव चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू नंतर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले 32 धावा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ हा मैदानामध्ये समाप्त झालाय. राईट आर्म ओव्हर विकेट सज्ज असेल गोलंदाज दर्शन. चांगला चेंडू गुडले स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त उसळी घेतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाही. चांगले 2 निर्धाव चेंडू टाकत मात्र कमबॅक केलं जातंय ते दर्शनच्या माध्यमातून फ्रेंड सर्कल पेंडूर संघाला. स्वतःला निश्चितपणे एकच सांगायचं, या सामन्यामध्ये मी विजय मिळवणार. तो विजय मिळवण्यासाठी कमीत कमी धावा खर्ची करणार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअरले खेळताना चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू हा निश्चितपणे नैसर्गिक अडचणीत अडला जातोय. त्यावर मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या अंतिम चेंडूवर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा या धावफलकावर. 34 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मधील. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. एकीकडे आहे महामाया घोडेमुख संघ तर दुसरीकडे फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ 3 सामन्यामध्ये अद्यापही विजयाचं खातं खोलणं बाकी असेल तर महामाया संघ 2 सामने जिंकलाय, 2 सामने खेळलाय आणि 1 मात्र विजय मिळवलाय. 4थं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शांताराम गावडे संघ कर्णधार आहे आणि यावेळी मात्र संघ कर्णधार स्वतःवर विश्वास दाखवतोय. या षटकातील 6 चेंडू त्याच्याकडे असतील. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी तो करेल का? दाजी वैद्य त्या चेंडूवर प्रतिहल्ला करेल का? हे मात्र बघण्यासाठी 4थं षटक मैदानामध्ये जावं लागेल टेनिस क्रिकेट डॉजिंगच्या माध्यमातून. पहिला चेंडू ओव्हरफीट प्रकारचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू मार्गस्थ होतोय. 1 बाउन्स चौकाराच्या दिशेनं. चौकारांचं बटन दाजी वैद्यनं या सामन्यामध्ये मारलंय आणि चालू केलं आणि त्याच्या बॅटनं चौकारांची बरसात आपल्याला होताना दिसते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 38 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दाजी वैद्य आतापर्यंत बॅट बोलली नव्हती परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याची बॅट बोलते. संघाच्या हिताची फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. यावेळी मात्र आणखी एक देखणा फटका. चेंडू सीमारेषा पार चौकार. चांगली फलंदाजी दाजी वैद्यच्या बॅटमधनं बघायला मिळते. आतापर्यंत या सामन्यामध्ये 6 चौकार त्याच्या बॅटच्या सहाय्यानं निश्चितपणे सीमारेषेच्या बाहेर पाठवले. चौकारांची हॅट्रिक करण्याची संधी दाजी वैद्यकडे असेल. संधी तर निश्चितपणे आहे परंतु ही संधी नैसर्गिक अडचणामध्ये अडली जाते. एक धावची पावलं दुहेरी धावेकडे वळवली जात आहेत. दोन्ही बंधुराज मैदानामध्ये आहेत, एकाच संघामध्ये आहेत आणि एकाच संघामध्ये असताना महामाया घोडेमुख संघाचा विजयाचा पल्ला गाठण्यासाठी एक धावसंख्या उभारत आहेत. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचं काम केलं जात आहे. लोअर फुलटा प्रकारचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका सीमारेषेचं उल्लंघन केलं जातं. आणखी एक चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. सांघिक धावसंख्या पोहोचते ती 48 धावा धावफलकावर. 48 धावा धावफलकावर बघायला मिळते. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ या सामन्यामध्ये 3ऱ्या षटकामध्ये थोडाफार कमबॅक केला गेला होता परंतु त्यानंतर या षटकामध्ये तब्बल 14 धावा वसूल केल्या जातात त्या दाजी वैद्यच्या माध्यमातून. आणखी एक चांगला चेंडू बघायला मिळतो. यावेळी मात्र डीप पॉईंट क्षेत्ररक्षक तैनात आहे ते 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि यावेळी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. थोडंसं महागडाचं षटक शांताराम गावडेचं आपल्याला बघायला मिळतंय या आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये.
आजच्या दिवसातील हा अंतिम सामना. एकीकडे आहे महामाया घोडेबुक संघ तर दुसरीकडे फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला मात्र कोणत्या प्रकारचा फटका खेळेल याचा मी विचार करावा लागेल. चांगला फटका यावेळी आता बॅटच्या रडारमध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, येतोय षटकार. दाजी वैद्य ऑन फायर. जाऊया डीजे कडे. दाजी वैद्य या स्पर्धेमध्ये पहिला खेळाडू. 50 धावा बनवण्याचा बहुमान दाजी वैद्यला मिळू शकतो. अंतिम षटक प्रगतीपथावर वैयक्तिक 42 धावांवर खेळतोय. स्ट्राईक इंटरनेशनल विनोद वैद्य त्याचा भाऊ आतापर्यंत 2 धावांवर खेळतोय. निलेश नाईक गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू पुलटॉर प्रकारचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. झेल टिपला जातोय. एक सापर रचला होता. निलेश नाईकने एक चांगला चेंडू टाकला होता आणि या चेंडूवर मात्र गडी गारद होतोय. मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र आवरला नाही. तो विनोद वैद्यला फलंदाज बाद होतोय. सांघिक धावसंख्येचा विचार. सांघिक धावसंख्या 56 धावा धावफलकावर. आणखी एक नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अच्युत नेमन, परंतु 42 धावांवर खेळतोय दाजी वैद्य. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हे मात्र कदाचित दाजी वैद्यला या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर म्हणून मान मिळवण्याचा निश्चितपणे मान मिळवण्यासाठी अच्युतने 1 धाव पूर्ण केली आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 57 धावा धावफलकावर लागल्या. 4 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावांवर खेळतोय दाजी वैद्य. चांगला फटका बघायला मिळतोय. यामध्ये स्वीपर कव्हर व क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावेकडे वळवली जात आहेत. 2 धावांना सांघिक धावसंख्या 59 धावा धावफलकावर लागत आहेत. ते 3 गड्यांच्या मोबदल्यात. आधी यावेळी मात्र फलंदाज दाजी वैद्य वैयक्तिक 44 धावांवर खेळतोय. चांगला फटका परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये जातो. 21 धावेसाठी वैयक्तिक 45 धावा या धावफलकावर दाजी वैद्यच्या खात्यामध्ये दाखवत आहेत. सांघिक धावसंख्या ही 60 धावा धावफलकावर. एक सन्मानजनक टोटल निश्चितपणे उभा केलाय. दाजी वैद्यचा वैयक्तिक 45 धावा त्यामध्ये समाविष्ट. आणि यावेळी मात्र फलंदाज ठरतोय बाद. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निलेश नाईकनं गडी गारद केलाय. वैयक्तिक 45 धावांची खेळी दाजी वैद्यच्या माध्यमातून ती महामाया घोडेमुख संघासाठी डीजे.
दर्शन नावाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सांघिक धावसंख्या 60 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला फटका बघायला मिळतोय. या अंतिम चेंडूवर 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अंतिम चेंडूवर 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावांनी सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 62 धावा. 63 धावांचं लक्ष्य असेल ते फ्रेंड सर्कल पेंडूर संघासमोर. आणि हे सांगण्यासाठी मात्र मायक्रोफोन मध्ये होईल बदल. तळवणे गावचा एक बुलंद आवाज अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन केलंय. समालोचन तुम्ही ऐकलंय. तोच आवाज तुमच्या भेटीला येतोय. मॅन फ्रॉम तळवणे मिस्टर सुरेंद्र मेस्त्री. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. हॅलो. पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सुरेंद्र सर्व क्रीडा रसिकांचे खूप खूप स्वागत करतोय. या स्पर्धेत ज्या ज्या दात्याने देणगी स्वरूपात आर्थिक सहाय्य केलंय त्यांचे नावे पुढीलप्रमाणे: प्रेमानंद अनंत डिचोलकर 1011 रुपये, पांडुरंग शिरोडकर 120 रुपये, परमपूज्य मठाधिपती भास्कर वैद्य यांच्याकडून 5000 रुपये, श्यामसुंदर शिरोडकर 5000 रुपये, ध्रुवेश पाटकर 501 रुपये, चंद्रशेखर रेडकर 501 रुपये, सखाराम रेडकर 200 रुपये, नवल शिरोडकर 500 रुपये, प्रचित शिरोडकर 500 रुपये, शशिकांत आसनगावकर 500 रुपये, ग्रामपंचायत सदस्य सुवासिनी उत्तम वैद्य 1000 रुपये, अमय कुडाव 201 रुपये, रमेश अनंत मुणगेकर 1000 रुपये, हवालदार नेमन 2005 रुपये, वसंत नेमन 500 रुपये, उदय वैद्य 500 रुपये, रघुनाथ उर्फ दाजी परब 200 रुपये, अशोक वैद्य 1000 रुपये, विशाल वसंत नेमन 501 रुपये, जनार्दन वैद 100 रुपये, संजय नेमन 500 रुपये, संजय राऊत 501 रुपये, संतोष दळवी 100 रुपये, पेंडूर सरपंच संतोष दशरथ गावडे 5000 रुपये, वैष्णव मुंगारे 1000 रुपये, सागर धुरी 500 रुपये, गौरेश मुळीक 200 रुपये, ऋत्विक मुळीक 200 रुपये, भावेश जगन्नाथ चव्हाण 200 रुपये, भास्कर तांडेल 100 रुपये, रमाकांत नाईक मळेवाड 500 रुपये, अनिल वैद्य 200 रुपये, मुग्धा मुरलीधर वैद्य 1000 रुपये, तसेच स्पर्धेदरम्यान प्रशांत चंद्रकांत नाईक यांच्याकडून 5000 रुपये. कुणाचं अनावधानानं नाव राहिलं असल्यास आम्हाला सांगायचं आहे. काशीराम वैद्य 1000 रुपये, तसेच गुरु मुळी मळेवाड 1100 रुपये,
मैदानात 63 धावांचा पाठलाग करूचा आणि 63 धावांचा पाठलाग करण्याची सलामीची बिनीची जोडी शांताराम आणि निलेशची. त्या निलेशने हैदोस माजायल्यान मागच्या सामन्यात 49 धावांची नाबाद खेळी निलेशच्या बॅट मधून बघूक मिळाली. पण आता बघूया निलेशच्या बॅट मधून किती धावा, कारण 63 धावांचा पाठलाग करूचा नक्की आणि या 63 धावांत महत्वाचं योगदान देणं गरजेचा निलेश नाईकचा. पहिलो चेंडू विनोद वैद्य आल्या आल्या मोठो पटको, बघता बघता चेंडू मा रे खा पार, खणखणीत षटकार. डीजे पहिल्या षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने षटकार बघू मिळालो. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे, मात्र निलेश नाईक मोठो फटको मारण्यापासून वंचित राहताना दिसता. 63 धावांचा पाठलाग पहिल्या चेंडूवर दाखवून दिल्या निलेशान की मी 5व्या गिअरवाली फलंदाजी करतलोय. पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा खाली रवलेलो चेंडू, याच्या अगोदरचा चेंडू उसळी घेणारा चेंडू आणि आता मात्र खाली रवणारा चेंडू. चांगली गोलंदाजी विनोद वैद्यच्या माध्यमातून बघू मिळते या स्पर्धेत. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीकडे धावसंख्या बिनबाद 6. फुलटॉस चेंडू मोठं फटको मारण्याचा प्रयत्न आपल्या फॉलोथ्रू मध्ये थोडंसं फंबल जाता विनोद वैद्य, परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेन धावसंख्या धावफलकावर 7. पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालो. दुसऱ्या बाजून विचार केलो गेलो शांताराम उर्फ दादा गावडे. आज दादाच्या बॅटमधून होई तशी कामगिरी होऊ नाही, संघाक विजय करणारी कामगिरी महत्वाची असता. बघूया दादा आपल्या बॅटमधून किती धावांचा योगदान आपल्या संघासाठी देता. चांगलो चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू ऑफसाइड व्हर्जन मध्ये मारण्याचा प्रयत्न फसलो गेलो, परिणामी निर्धाव चेंडू गणलो गेलो. पहिल्या 5 चेंडू फक्त 7 धावा खर्च करणारा गोलंदाज. पहिल्या चेंडूवर षटकार हाणल्यानंतर मोठो फटको, चांगलो फटको, पंचांचा निर्णय येणं बाकी आणि धावसंख्या या 4 धावांशी 11 वर जाऊन पोहोचली. रोहन वैद्य सरांचो इशारो इलो, षटक संपल्याचो. डीजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 11. 63 धावांचा पाठलाग आतापर्यंत विचार केलो गेलो तर निलेश नाईकच्या बॅट मधून एक षटकार बघू मिळालो. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतील बॅटर म्हणा हरकत नाही, अजूनही सागर शिरोडकर पहिल्या क्रमांकावर असा. 3 सामन्यात 61 धावा. दुसऱ्या षटकातील पहिलो चेंडू पंचांचो इशारो इलो वाईटचो, अतिरिक्त धावेन धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. माझे संघ सहकारी गुणलेखक रामचंद्र वैद्य सुरेख पद्धतीने काउंटिंग करताना या स्पर्धेदरम्यान आखूट टप्प्याचा चेंडू, चांगलो फटको, दादा गावडेचो सुटलो झेल कितपत महागडो ठरत, माफ करा निलेश नाईकचो कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा प्रयत्न फसलो गेलो, परिणामी हातात चेंडू विसावलो झालो असतो, परंतु क्षेत्ररक्षकात केलेली घोडचूक म्हणा हरकत नाही. गोलंदाज नीरज गावडे. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू कव्हर विजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक असा आणि चांगला क्षेत्ररक्षण. बघता बघता 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 63 धावांचा पाठलाग करताना
13 अशी 15 अशी धावसंख्या. नीरजचो पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेटने. रिवर्सचा प्रयत्न पहिली धाव तर परिपूर्ण केली गेली. जोपर्यंत क्षेत्ररक्षक अनंत येतात तोपर्यंत एकाच धावेवर समाधान. एका धावेनेची धावसंख्या 16 वर जाऊन पोचली. चांगला षटक हाताळताना दिसता गोलंदाज नीरज गावडे. चांगली गोलंदाजी नीरजची या स्पर्धेत PPL म्हणजेच पेंडूर प्रीमियर लीग 2025 जो महासंग्राम आता आपण बघतो. आजचा पहिलो दिवस, पहिल्या दिवसातील धाबाची संधी. अच्युत निमणकरून थोडीशी चूक आणि परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेनं धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या आज पहिलो दिवस आणि या पहिल्या दिवसातील अंतिम सामनो रंगता. फुलटॉस चेंडू बघता बघता 2 धावा पूर्ण. पंचांचो इशारो इलो. नो बॉलचो अतिरिक्त धावेन धावसंख्या 3 ने वाढता 20 अशी. म्हणजेच दादाक संधी इले मोठं फटको हाणण्याची. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा संधी होती मोठं फटको हाणूची, परंतु एकच धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न. जोपर्यंत दाजीवाईचा थ्रो कीपरकडे येतो तोपर्यंत 2 धावा पूर्ण. निश्चितपणे या चेंडूवर मोठं फटको हाणण्याची सुवर्ण संधी होती. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 11 धावा खर्च करणारा नीरजचा षटक. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केले गेले. चांगलो चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेता. परिणामी पंचांचा इशारा इलो. लेग बाय स्वरूपातील एक धाव. म्हणजे पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त झालो. धाव संख्या धाव फलकावर 23. उरले ते 18 चेंडू आणि 18 चेंडूत जिंकण्यासाठी फ्रेंड सर्कल पेंडूर संघाक 40 धावांची गरज. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. रुद्र नेमण आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर पावलन कक्षामध्ये यायचं आहे. रुद्र नेमण. हॅलो. 18 चेंडू 40 धावांची गरज. स्ट्राईक एंड वर एका जीवदानानिशी निलेश नाईका आणि फसलेलो फटको क्षेत्ररक्षक तैनात असा सुरेख झेल टिपलो गेलो. परिणामी पहिलो हादरो फ्रेंड सर्कल पेंडूर संघाक. डीजे
सुरेख पद्धतीची गोलंदाजी विनोद वैद्य आपल्या संघासाठी करताना दिसता. वन डाऊन बॅटरच्या स्वरूपात गोट्या गावडे. इतिहासात विचार केला गेलो गोट्या गावडेने बरेच टुर्नामेंट मध्ये चांगली फलंदाजी केली, परंतु वर्तमान थोडीशी फॉर्म मध्ये झगडताना दिसतात. बॅटवर व्यवस्थित चेंडू येणार नाही, हवे तसं टायमिंग होणार नाही. 18 चेंडू 40 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर निलेश नाईक माघारी परतलो आणि गोट्या गावडे यांचं आगमन झालं मैदानात. चांगलो चेंडू, पहिलो चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न जरवलो. बाकीचे सुपरस्टार यष्टरक्षक अच्युत नेमडने परिपूर्ण केले. 16 चेंडू 40 धावांची गरज असं समीकरण सामना जिंकण्यासाठी फ्रेंड सर्कल पेंडूर संघाक. ओ मोठं फटको गोट्या गावडेच्या बॅट मधून लांब लचक काहू कॉर्नरच्या कपाळावर खणखणीत षटकार. खटक्यार बॉट जाग्यार पलटी, घुडुम म्हातारी षटकार. डीजे या सामन्यातील पहिलो षटकार गोट्या गावडेच्या बॅट मधून. 6 धावांशी धावसंख्येक आकार दिलो गेलो 29 अशी चांगली निर्धाव चेंडू. निश्चितपणे 22 स्वरूपातील एक धाव. या एकेरी धावे धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली. अजूनही 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 14 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. विनोदचा पुढील चेंडू, चांगलं चेंडू पडल्यानंतर उसळी घेता, परिणामी 22 स्वरूपातील एक धाव. या एकेरी धावे धावसंख्या 1 ने वधारता 31. अजूनही 32 धावांची गरज. 13 चेंडू आणि 32 धावा असं विजयाचं समीकरण. ज्यावेळी दादा इलो स्ट्राईक वर क्षेत्ररक्षण थोडस बदल. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर. दाजी वैद्य दिसता आणि लॉंग ऑनच्या दिशेनं शुभम सावंत दिसता. हो चांगलं चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्नच रवलो. बाकीचे सुपरस्टार यष्टरक्षक अच्युत नेमडने परिपूर्ण केले. बघता बघता 3 षटकाचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 31 म्हणजेच 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धावा. काळजाचे ठोके वाढवणारो सामनो. मैदानाचा विचार केलो गेलो तर गोट्या गावडे स्ट्राईक वर आणि नॉन स्ट्राईक वर दादा गावडे ही गोड जोडी डावी उजवी. तोपर्यंत जाऊया सुगम संगीताकडे. बघता बघता मनोहर राऊतचा पहिलो चेंडू सुरेख पद्धतीचो पडल्यानं थोडस आत येता, परिणामी एकेरी धाव. या एकेरी धावेन धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 31 धावांची गरज. स्ट्राईकवर गोट्या गावडे एका षटकारनेशी खेळता. गोट्या आडव्या बॅटने सफल होऊन मारलेला चेंडू एकदा परिपूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान. या एका धावेनेशी धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली. म्हणजेच 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 10 चेंडू 30 धावा. दादा गावडे काहीतरी चमत्कार करूचो लागतलो. मोठे फटके हाणूचे लागतले दादा गावडे. बघूया दादा गावडे या स्पर्धेतील पहिलो सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करता की काय. ओ आखूट टप्प्याचा चेंडू फसलेलो फटको.
दाजी वैद्य स्क्रीनवर इलो. पहिल्या प्रयत्नात चेंडू हातात मिळांग नाही आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. आता समीकरण रवला 9 चेंडू आणि 28 धावा. 2 मोठे फटके मॅच मध्ये रंगत आणले. 9 चेंडू आणि 28 धावा. स्ट्राइक एंड वर दादा गावडे, गोलंदाजी मार्कवर मनोहर राऊत. अनुभव उराशी बाळगून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोहर नावाचो खेळण्यासाठी सज्ज शांताराम उर्फ दादा गावडे. चांगलो चेंडू पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी, परंतु चांगला रन इन बिटवीन द विकेट. चांगलं कॉल म्हणा हरकत नाही. दादा गावडेचो मागे पाठवलं जाता गोट्या गावडे, परिणामी निर्धाव चेंडू गणलो जाता. 8 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. मनोहर राऊचं पुढील चेंडू. आखूड टप्प्याचो कट करण्याचा प्रयत्न, फक्त 1 धाव. 7 चेंडू आणि 27 धावा. दादा गावडे मोठे फटके मारूचे लागतले सामनो जर जिंकायचो असा तर. शेवटचो चेंडू या षटकाचो विचार केलो गेलो तर 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. दादा गावडे ऑन स्ट्राइक. क्रिकेटमध्ये असा म्हटलं जातं अनिश्चिततेचा खेळ क्रिकेट, आणि अशक्य असं काहीच नाही. प्रयत्न केला तर शक्य होतला. आखूड टप्प्याचा चेंडू, मोठं फटको, फसलेलं फटको, क्षेत्ररक्षक तैनात असा आणि कुठची चूक होणार नाही. आणि दादा गावडे बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पहिलो चेंडू आखूड टप्प्याचो 1 धावा खर्च करणारो. 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. 4 मोठे फटके मारूचे लागतले सामनो जिंकायचो असा तर. गोट्या गावड्याकडे क्षमता असा, परंतु हात खोलूचे लागतले, ताकद लावची लागतली, बॅट मध्ये जोर आणूचो लागतलो. 5 चेंडूत 26 धावांची गरज. हो, मोठो फटको गोट्या गावडेच्या बॅट मधून. बघता बघता खटक्यार बॉट, जाग्यार पलटी, घोडम म्हातारी षटकार. गोट्या गावडे ब्रँडेड. पाच चेंडू 26 धावांची गरज असताना निश्चितपणे एक षट 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. ओ हो 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 हो, ओ उडाया 6 रनों के लिए.
आणि 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 धावा विजयाचं समीकरण. 6 चेंडूत 27 धावा होई असताना पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, तदनंतर 5 चेंडूत 26 धावा होई असताना एक षटकार दुसऱ्या चेंडूवर, तदनंतर तिसऱ्या चेंडूवर अजून एक षटकार गोट्या गावडे ब्रँडेड. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हो पुन्हा एकदा गोट्या गावडे ब्रँडेड मोठा फटको आणि गडी गारद. डीजे. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नौको फलंदाज हितेश गावडे. काका पुतणीची गोडजोडी मैदानात. मोठं फटको मारण्याचा प्रयत्न फसलो, परिणामी एकेरी धाव. आता औपचारिकता बाकी. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. दोन्ही संघाक विनंती हा सामनो संपल्यानंतर मैदानात येऊचा, लाईनअप करून घेऊच्या, तदनंतर वंदे मातरम होतला आणि आजच्या दिवसाची सांगता होतली. त्या अगोदर तुमका प्रत्येक खेळाडूक सूचना असतली, उद्याच्या दिवसाबद्दल सूचना दिली जातली. 45 यार वाईडचो. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. 1 चेंडू आणि 12 धावा विजयाचं समीकरण. चांगलं फटको निश्चितपणे काऊ कोणाच्या दिशेने चौकार. 7 धावांनी सामना जिंकता. निलेश नाईक आपल्यापर्यंत आवाज पोहोचत असाल तर निश्चितपणे पाऊल कक्ष देऊचा. आणि दोन्ही संघात विनंती आहे लाईनअप करून घ्या मैदानामध्ये. सगळ्या संघांका विनंती आहे लाईनअप करून घ्या. सर्व संघांका विनंती आहे